हॅलो फ्रेंड्स, मी मेकअप आर्टिस्ट चैताली। जर तुम्हाला पण असा ब्रायडल लुक छान प्रकारे शिकायचा असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। मायसेलर वॉटरने मी फेस क्लीन करून घेतला आणि लेन्स लावून घेतल्या। त्यानंतर स्किन टाईप ओळखून आपल्याला मॉइश्चरायझर लावायचे। मॉइश्चरायझर लावून झाल्यावर मग त्यानंतर लावतो मी प्रायमर। पूर्ण चेहऱ्याला चांगल्या प्रकारे प्रायमर लावून झाल्यानंतर आपण करतो आता कलर करेक्टर। कलर करेक्टर जिथे आपल्याला टू टोन वाटते तिथेही आपण हे लावू शकतो। छान प्रकारे मी पूर्ण फेसला कलर करेक्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर मग मी आज यूज करत आहे फॉरएव्हर 52चं अल्ट्रावालं फाउंडेशन। सर्वात आधी आपण आपला जो स्किन टोन आहे, स्किन टोनला मॅचेस आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे। त्याच्यापेक्षा डार्क नको आणि खूप लाईटही नको। सर्वात आधी मी ब्रशने अप्लाय करते आणि त्यानंतर मग ब्युटी ब्लेंडर मी ते ब्लेंड करते। फाउंडेशन झाल्यावर मग आता मी करते फेस कन्सिलिंग। आपला जो भाग फेसचा हायलाईट करायचा असेल आपण तिथे कन्सिलर लावू शकतो। मग ज्या प्रकारे मी कन्सिलर लावले त्या प्रकारे तुम्ही कन्सिलर लावू शकता। कन्सिलर हे नेहमी स्किन टोनपेक्षा थोडंसं लाईट पाहिजे, जास्तही लाईट ते चांगलं नाही वाटत। दीदीचा फेस थोडा चबी असल्या कारणाने मी तिच्या फेसला कॉन्टोरिंग केली आणि त्यानंतर लिक्विड ब्लशही मी लगेचच अप्लाय करून घेतलं। लूज पावडर लावण्याआधी आपल्याला आपल्या डोळ्याखालच्या क्रीजेस क्लिअर कराव्या लागतात। मग सर्वात आधी मी त्या डोळ्याखाली ज्या क्रीज आलेल्या होत्या त्या क्लिअर केल्या आणि लूज पावडरने मी माझा पूर्ण फेस मी सेट करून घेतला। लूज पावडर मी पफच्या सहाय्याने लावलेली, तुम्हाला वाटेल तर तुम्ही ब्रशने पण लावू शकता। मग त्यानंतर मी आईसच्या खाली बेकिंग केली, कारण जो आयशॅडो मी करणार आहे तो आयशॅडो खाली पडता कामा नये म्हणून। त्यानंतर आईसची क्रीज लाईन आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे। आणि आपला जो लेहंगाचा कलर आहे, आता काही लेहंगाचा कलर हा रेड पण असू शकतो, पण तुम्ही रेड अजिबात लावायचा नाही। त्याशिवाय आपण डार्क ब्राऊन पण लावू शकतो, पण मी आउटर कॉर्नरला आणि इनर कॉर्नरला लावला आहे डार्क पिंक। आणि असा फ्लॅट ब्रशने मी कन्सिलर घेऊन आयच्या मिडल पार्टिशनला लावलेलं आहे, म्हणजे आयबॉल एरियावर मी ते लावलेलं आहे। त्यावर आपल्याला लावायचं आहे गोल्ड शिमर। डोळ्यांच्या खाली काजळ लावून मी ते डार्क ब्राऊन कलरने मी ते स्मर्च करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण लावायचं आहे लायनर आपण विंग लायनर पण लावू शकतो, नॉर्मल लायनर पण लावू शकतो। आईसच्या खाली असलेली एक्सेस पावडर आपण ती रिमूव्ह करून घ्यायची आणि त्यानंतर एक डार्क लिपस्टिक घेऊन फक्त लिपला आपल्याला लिप लाईन करायची आहे। आणि त्यानंतर एक न्यूड लिपस्टिक घेऊन, म्हणजे आपण ती लाईट पिंक पण घेऊ शकतो, पण जास्त डार्कही नको स्किन टोनपेक्षा। मला ब्लशर थोडं कमी वाटत होतं म्हणून मी थोडं एक्स्ट्रा ब्लशर ॲड केलं आणि फेस मी त्यानंतर हायलाईट केला। आणि मी आज लावणार आहे लॅशेस। सर्वात आधी चांगल्या प्रकारे आपण ग्लू लावायचा आहे, मगच लॅशेस लावायचे आहेत। आणि मेकअप फिक्सर पण मी फॉरएव्हर 52चंच यूज करणार आहे। सर्वात आधी ते आपण शेक करून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण फेसवर आपण ते अप्लाय करायचं। अशाच सुंदर मेकअप ट्युटोरियलसाठी मला लाईक आणि फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग।